यूट्यूब लाईव्ह पण आहे। हा पहिला प्रयत्न मी करते आहे, माहीत नाही कुठे, कारण तिन्ही कॅमेरे सुरू आहेत, त्यामुळे कुठे मी पाहत नसेल तरी विद्यार्थ्यांनी ते समजून घ्यावं, कारण ह्या टेक्निकल सगळ्या गोष्टी आहेत। खरं तर मी मॅडमला मगाशीच म्हणाले की आता ऑनलाईनचा खूप कंटाळा आला, आता लाईव्ह झालं पाहिजे, विद्यार्थी दिसले पाहिजे मला, आणि खरं ती वेळ लवकरच यावी अशी तर मी ईश्वरचरणी प्रार्थना नक्कीच करेल। राजर्षी शाहू अकॅडमीचे मी खूप खूप आभार मानते आहे की त्यांनी मला लाईव्ह येण्यासाठी बोलवलेलं आहे, मी आलेली पण आहे, आणि वास्तविक पाहता त्यांनी मला तो मान दिला, विद्यार्थ्यांच्या सेवेत मला उपस्थित केलं। आणि खरं तर माझ्या इस्लामपूरमध्ये जे इस्लामपूरच नाही तर ओव्हरऑल महाराष्ट्रात जे काही नाव आहे, तर या नावामुळे इस्लामपूरमध्ये मी एकदा आलेली होती, आणि असं सरांची पण इच्छा होती की मॅडमनी प्रत्यक्ष यावं, ती मी येणार पण आहे। राहिला प्रश्न मराठी व्याकरणात तुम्हाला ज्या काही शंका आहेत किंवा तुम्हाला काय अडचणी येतात, परीक्षेची जे काही परीक्षेत व्याकरण विचारलं जातं याची तयारी तुम्ही कशी करायची आणि आउट ऑफ मार्क कसे मिळवायचे, त्यानंतर तुम्हाला त्यात काठिण्य पातळी कशी वाढत गेलेली आहे, त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, अचूकता जर साधायची असेल तर ती अचूकता साधण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर आज या सगळ्या प्रश्नांचा उहापोह करण्याचा प्रयत्न मी करणार आहे। तसं माझं एज्युकेशन मॅडमनी सांगितलं, वास्तविक पाहता मी मराठी साहित्यातच शिकलेली आहे, त्यामुळे बऱ्याच जणांचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा असतो की प्रमाण व्याकरण शिकायचं तर मॅडमकडूनच शिकायचं, ही एक धारणा विद्यार्थ्यांची आहे। ती बरोबरही आहे असं मला वाटतं, कारण सध्याला जे प्रश्न पद्धती बदललेली आहे याची खोली जी आहे ही खूप मोठी आहे, आणि ही खोली आपल्याला जर कव्हर करायची असेल आणि खरंच आपल्याला पोस्ट मिळावी असं वाटत असेल तर आपल्याला अतिशय खोलातून मराठी व्याकरणाचा अभ्यास करणे भाग आहे, तो करावाच लागेल, बरोबर। तर तो कसा करायचा, कोणत्या पद्धतीनं करायचं, कारण बरेच विद्यार्थी मला कॉल करतात, आजचं आपलं लेक्चर हे संवादात्मक असेल, तुम्हाला काही अडचणी असतील त्या मला आज नक्की विचारा, शेवटी विचारा, म्हणजे माझी लिंक तुटणार नाही। सुरुवातीला मी जे सांगेल ते तुम्हाला मी आधी सांगण्याचा प्रयत्न करेल, त्यानंतर तुम्हाला ज्या शंका असतील या शंका तुम्ही मला 100% विचारा, त्याही मी सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे। त्यामुळे आज माझा संवाद कसा साधला जातो हे मला माहीत नाही, कारण तिन्ही कॅमेरे ॲट अ टाइम आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांनी कृपा करून मला समजून घ्या। आज जे काही व्याकरण मी तुम्हाला सांगणार आहे, मी मुलांना हे नेहमी सांगत असते की व्याकरण हा पाठांतराचा विषय नाही, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट। आणि जर नवीन विद्यार्थी व्याकरणाची सुरुवात करत असतील तर त्यांनी प्रथमतः आयोगाचे प्रश्न, समजा पोलीस भरती करणार असेल तर पोलीस भरतीचे पेपर हे पाहणं खूप गरजेचं आहे, कारण हे पाहिल्याशिवाय तुम्हाला योग्य दिशा मिळणार नाही, आणि जर आपल्याला योग्य दिशाच मिळणार नसेल तर मग आपण जे काही आपण म्हणतो की मला पोस्ट मिळाली पाहिजे, मला हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, तर हे नक्कीच होणार नाही। त्यामुळे सर्वात प्रथम तुम्ही हे करा की प्रश्न पहा, भले तुम्हाला त्यातला एकही प्रश्न सोडवता नाही आला तरी हरकत नाही, ते आपल्याला सध्याला तरी गरजेचं नाही, पण ते प्रश्न पहा, प्रश्नाने तुम्हाला हे कळेल की काय महत्त्वाचं आहे, मी काय वाचलं पाहिजे, आणि प्रश्न पाहिल्यानंतर तुम्हाला हे कळेल की मराठी व्याकरणात जसे मी खूप सारे व्हिडिओज काही बघितले, तसं मी फार कोणाचे व्हिडिओ बघत नाही कारण तेवढा वेळही नसतो मला, पण असं माझ्या कानावर आलं की मुलं म्हणतात मॅडम महत्त्वाचे टॉपिक सांगा। आता वास्तविक पाहता महत्त्वाचा टॉपिक असतो कोणता, तर परीक्षेच्या दृष्टीने माझ्या माहितीनुसार व्याकरणात जेवढा सिलेबस दिलेला आहे हा सगळा सिलेबस महत्त्वाचा आहे, तो तुम्ही कव्हर केला पाहिजे, आणि सगळा सिलेबस, असं नाही की हा टॉपिक महत्त्वाचा, समजा वर्ण विचारावर मागच्या परीक्षेत 5-6 प्रश्न विचारले तर तेवढीच तुम्ही केले पाहिजे,
किंवा संधीवर 5-6 प्रश्न विचारले तर संधी टॉपिक महत्त्वाचा आहे, आताही तेवढेच विचारतील असं अजिबात नाही. त्यामुळे मी तुम्हाला हे सांगू इच्छिते आहे की तुम्हाला सिलेबसमध्ये जो भाग दिलेला आहे हा भाग करणं आहे. हां, असं झालेलं असेल की एखाद्या वेळेस एखाद्या टॉपिकवर प्रश्नच विचारला नाही 2-3 वर्षात, हे साहजिक आहे, हे होणं शक्य आहे. समजा वृत्त टॉपिक आहे, या वृत्त भल्या भल्यांना खूप अवघड जातो. काही जण मला म्हणतात की त्यांच्याकडे तो वृत्त टॉपिक घेऊन द्या, तसा तुम्ही घेऊनही देते. पण खूप जणाला असं वाटतं की वृत्त कठीण आहे किंवा वृत्त विचारलाच नाही तर आपण करायचा कशाला. वास्तविक पाहता वृत्त हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे आणि ज्या टॉपिकवर प्रश्न विचारलेलाच नाही तर अशा टॉपिकवर प्रश्न 100% आगामी काळात येऊ शकतो. आणि तो एक जरी प्रश्न आपल्या हातून गेला तर आपला सगळंच म्हणजे शेवटच्या फायनल लिस्टमधून आपण कंप्लीट बाहेर येऊ शकतो. हे गांभीर्य ज्या विद्यार्थ्यांना कळतं ते विद्यार्थी 100% सुरुवातीपासून अभ्यास करतात आणि सिरियसली करतात. आणि मी कायम मुलांना म्हणत असते, माझे लेक्चर पाहत असताना तुम्ही गांभीर्य ठेवा, तुम्ही सिरियसली अभ्यास करा, तरच आपल्याला काहीतरी पोस्ट मिळणार आहे. म्हणजे काहीतरी मराठी वाचतोय आपण, वरवर संकल्पना वाचल्यात आणि आपण अपेक्षा ठेवतोय की मला आउट ऑफ गुण मिळाले पाहिजे, तर असं होत नाही. मग असं होत नसेल तर आपल्याला त्या दृष्टीनं आणखीन गोष्टी काही कराव्या लागतील. डेप्थ कशी आहे व्याकरणाची हेही तुम्हाला पाहावं लागेल. आणि हे पाहण्यासाठी आपल्याला मागचे प्रश्न जे आहे, जे MPSCचे असतील, पोलीस भरती असेल किंवा अजून कोणत्या परीक्षेतील असतील, तर हे तुम्हाला पाहणं खूप गरजेचं आहे. तर ते सर्वप्रथम तुम्ही पहा आणि त्यानंतर मग आता पुढे काय करायचं, तर पुढे बाजारात जे काही पुस्तकं आहेत, खूप सारी पुस्तकं आहेत, ज्यात बऱ्याच काही चुका पण आहेत. मुलं मला कायम प्रश्न टाकत असतात व्हॉट्सअपला की हे चुकीचं आहे मॅडम, मग हे असं दिलेलं आहे, ते तसं दिलेलं आहे, या पुस्तकात असं आहे, आयोगाने याचं उत्तर वेगळं दिलेलं आहे, असं मला खूप सारे प्रश्न येत असतात. तर वास्तविक पाहता प्रमाण व्याकरण ज्याला आपण म्हणतो, जे तरखडकरांपासून सुरू झालेलं असेल किंवा दामलेंपासून आलेलं असेल, मंगळूरकरांनी विधानं केलेली असतील, मंगळूरकरांचं व्याकरण असेल, तर हे थोडंसं प्रमाण व्याकरण म्हणून सगळीकडं पाहिलं जातं आणि त्यातून तुमचा अभ्यास व्हावा अशी माझी प्रामाणिक इच्छा असते. कारण विद्यार्थी एवढे कष्ट करत असतात, तर अगदी क्षुल्लक गोष्टीतून यांचं कोणतीच पोस्ट जाता कामा नये हे माझी प्रामाणिक इच्छा असते. तर त्या उद्देशातून मी हे सर्व विद्यार्थ्यांना पर्यंत ज्ञान देण्याचं कार्य आस्थागायत करते आहे, कायम करत राहील. आता सगळ्यात महत्त्वाचं काय, मी तुम्हाला ही खोली सांगण्याचं एकच कारण असं आहे, मागे आयोगाने एकदा प्रश्न विचारलेला होता, जे साहित्याने ओजावी अमृताने चुकी ठेवी, यामध्ये चुकी ठेवी शब्दाचा अर्थ विचारलेला होता. मग आता हे आपण कधी वाचलेलंच नाही, व्याकरणाचा हा भागच नाही. मग आपल्याला असं वाटतं की हे तर आम्ही वाचलंच नाही, हे कोणत्या पुस्तकात पण नाही, बाजारातल्या पण पुस्तकात नाही, तर मग याची उत्तरं शोधायची कशी, या प्रश्नांची उत्तरं आपण द्यायची कशी, बरोबर. मग आता या प्रश्नाची उत्तरं जर मला अपेक्षित असतील तर सर्वात महत्त्वाचं की व्याकरणाची खोली, प्रमाण व्याकरण आणि त्या विषयातल्या तज्ज्ञ व्यक्तीकडून तुमचा अभ्यास, ह्या 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आता हे जेवढं तुम्हाला लवकर कळेल तेवढं तुम्ही लवकर समजून घेणे अपेक्षित आहे. आता जे साहित्याने ओजावी अमृताने चुकी ठेवी, तसं व्याकरणाची डेप्थ खूप मोठी आहे, पण हेही आलं पाहिजे. आता मला या विधानाचा जर अर्थच कळला नाही, जर मला अर्थ कळत नसेल तर मी या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही. मला या प्रश्नाचं उत्तर आलं नाही तर मला हा गुण मिळणार नाही, गुण मिळणार नाही तर मी फायनल लिस्टमधून बाहेर फेकला जाऊ शकते किंवा शकतो, बरोबर. मग आता हे जर करायचं असेल तर मला व्याकरणात आणखीन काय महत्त्वाचं आहे तर हेही वाचलं पाहिजे. मग आता मला याचा अर्थही कळला पाहिजे. जे साहित्याने ओजावी अमृताने चुकी ठेवी, याचा अर्थ अमृत जे साहित्य प्रमाण म्हणतं, जे साहित्य स्तुती करतं, तर त्याला अमृत दोष देतो, त्याला नावं ठेवतो, त्याला कमी लेखतो. मग अशी
पर्याय होते, पर्यायामध्ये असं दिलेलं होतं त्यांनी, अ पर्याय दोष देणे, ब पर्याय नाव ठेवणे, क पर्याय कनिष्ठ लेखणे आणि ड पर्याय सर्वोच्च न जाऊ देता एकदम त्याला खाली आणणे किंवा कमीपणा देणे. तर वास्तविक पाहता खाली अजून पर्यायी उत्तरं होते. 1 व 2 बरोबर, 2 व 3 बरोबर, 3 व 4 बरोबर, हेही पर्यायी उत्तरं होते. मग अशा प्रश्नाची उत्तरं तुम्हाला कव्हर करावी लागतील. आणि हे करण्यासाठी मग आता आपल्याला हे कळलं पाहिजे, दोष देणे एकच किंवा नाव ठेवणे एकच आहे, किंवा आपण ज्याला म्हणतो की कनिष्ठपणा लेखणे, आपण वरचढ आणि हे कनिष्ठ, तर हे सुद्धा आहे. किंवा वरचढपणा न करता कनिष्ठपणाने त्याला आणून देणे, तर हे पण त्याला योग्य आहे. म्हणजे ड पर्याय जो आहे सर्व बरोबर, तर हे उत्तर तुम्ही निवडलं पाहिजे. म्हणजे यात ॲक्युरसी ज्याला आपण म्हणतो, अचूकपणा ज्याला म्हणतो, हा अचूकपणा आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मग हा अचूकपणा, कारण एरवी कसं होतं, अगोदर मुलं काय करायचे की जनरल ढोबळ मानाने ते वाचन करायचे. ढोबळ मानाने वाचन केल्यानंतर की थोडं जरी आलं तरी अंदाज करून उत्तर ते करेक्ट काढायचे. पण आता असं होत नाही. आता अंदाजे आपण काहीही ठरवू शकत नाही. आता जे आहे त्याला अचूकताच लागणार आहे. त्यामुळे मराठी व्याकरण विषय खूप महत्त्वाचा आहे. त्या खोलीने तुम्हाला अभ्यास करावा लागेल. तर असे विधानात्मक प्रश्न जेव्हा येतात, तर या विधानात्मक प्रश्नामध्ये तुम्ही जे जे करणार आहात विधानात्मक प्रश्नामध्ये, तर विधानात अगदी क्षुल्लक जे बदल आपण म्हणतो, हे बदल त्या विधानात होणार आहेत. आणि हा क्षुल्लक बदल जर तुम्हाला लक्षात आणायचा असेल, तर मग मात्र तुम्हाला अगदी समजून घेऊन. हॅलो, आवाज येत नाहीये का मॅडम? हॅलो 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 हॅलो, माईक म्यूट केला. हॅलो, आवाज येत नाही मॅडम. आवाज पोहोचत नाहीये. हॅलो, हा आवाज येतोय. हो आता येतो. ओके ओके, आता आला. म्हणजे किती वेळ झाला बंद झाला होता? एकच मिनिट, फक्त 2 मिनिट. ओके, चालेल. ठीक आहे, काही अडचण नाही. आपण पुन्हा तो प्रश्न तर सांगितलेला तुम्हाला कळला असेल, जो मी मगाशी प्रश्न. हा ओके, हा चालेल, अगदी अगदी. बघा, आता मराठी व्याकरणाचा अभ्यास आपण ज्या पद्धतीनं करतो आहोत, प्रमाण संदर्भाचा मी उल्लेख करत होते, तर हे प्रमाण संदर्भ तुमच्याकडे असणे खूप गरजेचं आहे. मी एक प्रश्न तुम्हाला आणखीन सांगू इच्छिते की ज्यावेळेस आपण विधान आयोग देतं, तर आणि अजून एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची ही आहे की बऱ्याच वेळा असं होतं की मुलांमध्ये हा गैरसमज फार मोठा आहे की राज्यसेवेला जे प्रश्न विचारले जातात, या प्रश्नांची डेप्थ मोठी असते, या प्रश्नांची काठिण्य पातळी मोठी असते, आणि PSI STIच्या प्रश्नांची काठिण्य पातळी कमी असते. त्यापेक्षा अजून ग्रुप Cच्या प्रश्नांची काठिण्य पातळी अजून कमी असते, पोलीस भरती अजून कमी असतो. असं हे जे काही गैरसमज डोक्यात घेतलेले आहेत, हे प्रथमतः काढून टाका. बरोबर, जेव्हा तुम्ही पेपर द्याल तेव्हा तुम्हाला हे लक्षात येईल की मी एवढं तळमळीने तुम्हाला का सांगत होते. बरोबर, की डेप्थ जी आहे ही कोणत्याही परीक्षेमध्ये. अनअकॅडमी जॉईन केली का मॅम? ओके, अनअकॅडमीवर मी येईल, ती मी आपण पुन्हा बोलू, नक्कीच येणार आहे. कारण विद्यार्थ्यांची जशी इच्छा आहे की मी तिथे यावं आणि माझ्या ज्ञानाचा उपयोग तिथे जाऊन होणार असेल तर आपण ते नक्कीच करू. तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की व्याकरण अभ्यासत असताना समजून घेऊन अभ्यासा. बऱ्याच वेळा मी जेव्हा वर्गात पण शिकवत असते तेव्हा मुलं मला हे लक्षात येते की वरवर त्यांनी वाचलेलं आहे, वरवर त्यांचं वाचन आहे आणि कुठेतरी काहीतरी चूक होते आहे, आणि मग अगदी क्षुल्लक कारणावरून मग गुण कमी येतात आणि पुन्हा आपल्याला मग डिप्रेशन, पुन्हा आपल्याला क्लास लावणे, पुन्हा नव्याने परीक्षा देणे, हे होऊ नये. आत्ता ज्या काही तुम्ही परीक्षा देणार आहात तर यातच तुमचं सिलेक्शन झालं पाहिजे अशी माझी म्हणजे प्रामाणिक इच्छा आहे. ते करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर विधान ज्यावेळेस येतात की बऱ्याच वेळा मी
जेव्हा पुण्यात क्लास घ्यायची, आताही घेते, तर पुण्यात ज्यावेळेस मी पेपर पाहिला, राज्यसेवेचा पेपर झालेला होता आणि त्यात असे विधान आलेले होते आणि त्या विधानात अशी काही विधानं होते की जे विद्यार्थ्यांना कळलेच नाही. आणि विद्यार्थ्यांना कळले नाही म्हणण्यापेक्षा बऱ्याच जणांना ते कळतच नव्हते की काय दिलेलं आहे नेमकं. तर ह्या चुका आपल्या बाबतीत होता कामा नये. जे काही विधानं दिलेले आहेत तर हे विधानं तुम्हाला पहिल्या लक्षात आलं पाहिजे की अगदी क्षुल्लक चूक कुठे केलेली आहे, कुठे हे विधान बरोबर आहे. पहिल्या म्हणजे एवढी तयारी व्याकरणाची असणे खूप गरजेचं आहे. आता मागे एक असा प्रश्न होता, भाषांना लिपी नसली तरी भाषा संप्रेषण करू शकते. आता मुलांना लगेच प्रश्न पडला की भाषांना लिपी नसली तरी संप्रेषण कसं काय होऊ शकतं. आणि हा मोठा प्रश्न की लिपी नसली तरी संप्रेषण होतं, 100% संप्रेषण होतं. कारण त्याचं असं आहे, कारण आता आपल्याकडे लिपी आहे, आता आपण लिहितो आहोत तर संप्रेषण होतं आहे. पण आता मी तुम्हाला बोलते आहे तर मी लिपीद्वारे पण बोलते आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं काय की लिपी नसले तरी संप्रेषण होतं. हे मी अगदी पूर्वीपासून सांगत होते की केव्हा होतं लिपी नसलं तरी संप्रेषण. समजा आता मला आपली आई आहे घरात, हे उदाहरण मी नेहमी सांगत असते. आपली आई आहे आणि आपण काहीतरी चूक केलेली आहे आणि आईने आपल्यावर डोळे मोठे केले, तर आपल्याला तिथं सांगायची गरज नाही की आई आपल्यावर रागावली. आपल्याला लगेच कळतं की आईनं डोळे मोठे केले म्हणजे आई आपल्यावर रागावलेली आहे आणि आपण लगेच तिथून दूर होतो. तर इथं आई बोलण्याची सुद्धा गरज नाही, आपण नेत्राची भाषा तिथं आपल्याला कळून जाते, ज्याला तुम्ही नेत्रपल्लवी असे म्हणता. तर नेत्राची ही भाषा आपल्याला तिथे लगेच कळून जाते, बरोबर. किंवा चेहऱ्यावरून सुद्धा हावभाव कळतात की चेहरा रागावलेला कधी आहे, चेहरा प्रेमळ कधी आहे, चेहरा सिरियस कधी आहे, जे काही आहे हे सुद्धा आपल्याला चेहऱ्यावरून कळतं. हातवाऱ्याद्वारे पण आपण भाषा करतो, ज्याला तुम्ही करपल्लवी म्हणता. की आपल्याला एखाद्या दूरच्या व्यक्तीला आवाज द्यायचा आहे, बोलवायचा आहे, आपल्याला कळते आवाज पोहोचत नाही, आपण त्याला हाताने जरी खानाखुना केल्या तर तो लगेच आपल्यापर्यंत येऊन जातो. म्हणजे इथं तुम्हाला बोलण्याची गरज नाही पण संप्रेषण झालेलं आहे. म्हणजे लिपीची गरज नाही पण तुमचं संप्रेषण उत्तमरित्या समोरच्यापर्यंत पोहोचतं आहे, बरोबर. हे संप्रेषण म्हणजे हे जे विधान होतं की मराठी भाषेला लिपी जरी नसली तरी ते संप्रेषण होऊ शकतं, तर 100% होऊ शकतं. हे केव्हा कळेल, जेव्हा तुम्ही ते समजून घेऊन अभ्यास करणार आहात, तेव्हाच तुम्हाला ते कळणार आहे, बरोबर. पुढे असे एक विधान होतं, आणखीन एक असं विधान होतं पुढे की अज्ञानी व्यक्तीसुद्धा संप्रेषण मराठी भाषेद्वारे करू शकतात. त्यात प्रश्नच नाही. आपण पाहतो सगळे शिकलेले असतात असं नाही, ते सुद्धा संप्रेषण करतात, शिकलेले सुद्धा संप्रेषण करतात. कधी कधी न शिकलेल्या लोकांचं संप्रेषण अधिक प्रभावी असतं असंही होतं. म्हणजे अज्ञानी व्यक्ती सुद्धा उत्तमरित्या संप्रेषण करू शकतात, बरोबर. आणि हे जे संप्रेषण आहे मराठी भाषेद्वारे केले जाणारं, हे संप्रेषण उत्तम पद्धतीने करण्यासाठी आपल्याला भाषेची गरज तर लागते. पण अजून एक विधान खाली, तिसरं विधान असं होतं की व्यक्तिगणिक भाषा बदलते. आता आपण हे जे विधान आहे व्यक्तिगणिक भाषा बदलते, आत्तापर्यंत आपण हे पाहिलेलं आहे की काही मैलावर भाषा बदलते. थोडंसं अंतर आपण कापून गेलो की तिथं बोलणाऱ्यांची भाषा बदलत असते. आता साहजिक आहे तुम्हाला माझ्याही भाषेत बदल जाणवत असेल, कारण इस्लामपूरमधली भाषा आणि माझ्या भाषेत नक्कीच फरक असणार आहे. तर तिथे वेगळी भाषा बोलली जाते इथं, कारण मी टोटल महाराष्ट्रभर फिरत असते, त्यामुळे माझ्या भाषेत सगळे संक्रमण आलेले आहे. तर जी काही भाषा आहे ही भाषा 100% बदलत असते, आपण त्या पद्धतीनं बोलत असतो. आणि व्यक्तिगणिक भाषा बदलते, याचा अर्थ मी ज्या पद्धतीने तुमच्याशी संप्रेषण साधत आहे, मी ज्या पद्धतीने तुमच्याशी बोलत आहे, अगदी याच पद्धतीने दुसऱ्याने सुद्धा बोलावं असं म्हटलं तर असं होणार नाही, बरोबर. संप्रेषणात 100% बदल येणार. प्रत्येक व्यक्ती सारखा नसतो, व्यक्ती तितक्या प्रवृत्ती ह्या असतातच आणि 100% संप्रेषणात बदल होतो. म्हणजे व्यक्तिगणिक भाषा बदलत असते. म्हणजे
अर्थात आता हे तिन्ही विधानं बरोबर आहेत. मग आता हे विधानं मला बरोबर केव्हा कळतील, जेव्हा तुम्हाला हे परफेक्टपणे तुम्ही वाचलेलं असेल की हे वाचलंय हे वाचलंय हे वाचलंय आणि हे करेक्ट आहे, तर त्यावेळेस तुम्हाला त्यात अडचण येणार नाही. बरोबर. तर ह्या काही गोष्टी तुम्ही म्हणजे हे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की ह्या गोष्टीवर तुम्ही जास्तीत जास्त लक्ष द्यावं असं तरी मला वाटतं आहे. कारण डेप्थ खूप मोठी आहे. तुम्हाला कोण काय सांगतंय यापेक्षा हे महत्त्वाचं आहे की तुमची पोस्ट तुम्हाला या येणाऱ्या वर्षात तरी निघाली पाहिजे. त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. तुम्ही पाहिला असेल प्रश्न कदाचित, कारण इथं खूप सारे अभ्यास करून आलेले पण विद्यार्थी आहेत. तुम्ही तो प्रश्न पाहिला असेल की सर्वनामाचा एक प्रश्न आयोगाने विचारलेला होता आणि त्या सर्वनामाच्या प्रश्नामध्ये असं सांगितलेलं होतं की सर्वनाम ही जी शब्द जाती आहे ही इंग्रजीतून आपण घेतलेली आहे. आता हे विधान विद्यार्थ्यांनी कुठेच वाचलेलं नाही. मग विद्यार्थ्यांना प्रश्न पडला, मग अशा प्रश्नांची उत्तर आपण द्यायची कुठून? अशा प्रश्नांची उत्तरं आपण प्रमाण अभ्यास करून द्यायची आणि हे सगळं तुम्हाला आपल्या पुस्तकात 100% मिळणार आहे. जे मी प्रमाणच देण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर तुम्हाला आपल्या पुस्तकातून ते मिळणार. मगाशी शुभांगी मॅडमनी हे सांगितलं की माझं पुस्तक जे आहे अद्ययावत मराठी व्याकरण व शब्दार्णव नावाचं, मला माहीत नाही आता शॉर्टेज आहे मार्केटमध्ये, कारण त्याची मागणी खूप आहे, शॉर्टेज आहे. मिळेल नाही मिळेल, मिळालं तर नक्कीच घ्या, नाही मिळालं तर मी अवेलेबल करून देण्याचा प्रयत्न करेल. पण ते एकदा नक्कीच बघा. तर वास्तविक पाहता सर्वनाम ही इंग्रजीतूनच आपण घेतलेला आहे, इंग्रजीतलीच शब्द जाती आहे. आणि कारण आपण मराठी भाषेत भरपूर अनुकरण केलेलं आहे, अनेक गोष्टींचं संक्रमण मराठी भाषेत झालेलं आहे, तर सर्वनाम ही शब्द जाती आपण तिकडून इकडे घेतलेली 100% आहे. बरोबर. त्यानंतर खाली अजून एक असं विधान होतं की सर्वनाम ही शब्द जाती संस्कृतमध्ये नाहीच आहे. बरोबर. हे पण करेक्ट आहे की सर्वनाम ही शब्द जाती संस्कृतमध्ये नाहीच, वापरलीच जात नाही. ती काही स्वतंत्र शब्द जाती नाही, म्हणजे ती स्वतंत्र मानली जात नाही. आपल्याकडे जशी सर्वनाम स्वतंत्र मानतो तसं स्वतंत्र शब्द जाती मानण्याची पद्धत संस्कृतमध्ये नाही. मग हेही तुम्हाला कळलं पाहिजे. म्हणजे तुम्ही फक्त पुरुषवाचक सर्वनाम वाचले, आत्मवाचक वाचले, आत्मवाचकमध्येही गोंधळ आहे मुलांचा, तेही मी तुम्हाला सांगणार आहे. कुठे गोंधळ होतो तेही मी तुम्हाला आज सांगण्याचा प्रयत्न करेल. पण ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या गोष्टी झाल्या पाहिजे, त्या गोष्टी केल्या पाहिजे. सर्वनामात हे कधीच वाचलं नाही, मग हे कुठून वाचायचं? तर यासारख्या पुस्तकातून तुम्ही ते वाचावं असं मला वाटतं. आणि सर्वनामाबद्दल अजून एक असं खाली होतं की सर्वनाम नामाबद्दल अधिक माहिती सांगतात. आपल्याला हे माहीत आहे, सर्वनाम नामाबद्दल माहिती कधीच सांगत नाही, ती नामाऐवजी येत असतात. म्हणजे हे विधान चुकीचं आहे. त्यानंतर चौथी अजून एक विधान त्यांनी दिलेलं होतं. त्या विधानात असं होतं की सर्वनाम जी आहे ही सर्वनाम नामाऐवजी वापरली जाणारी अविकारी शब्द जात आहे. तर ती अविकारी नाही, तर नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद ही विकारी जात आहे. फक्त विकारी आणि अविकारी असा अगदी थोडासा फरक त्या ठिकाणी केलेला होता. आणि परीक्षेतले जे दडपण पाहता की विद्यार्थ्यांना खूप दडपण असतं परीक्षेमध्ये की काय करावं काय नाही, खूप टेन्शन असतं. आणि हे टेन्शन जर तुम्हाला काढायचं असेल तर त्यामध्ये तुम्ही फ्रेंडली त्या ठिकाणी पेपर सोडवणं खूप गरजेचं आहे. तर त्या ठिकाणी व्याख्या तीच होती, नामाऐवजी वापरला जाणारा अविकारी शब्द म्हणजे सर्वनाम होय. पण अविकारी शब्द नाही, अविकारी नाही तर विकारी. मग घाईघाईत काय होतं, आपल्याला पटकन म्हणजे अर्धवट काही जण वाचत असतात आणि एकदम घाईघाईत ते बरोबर आहे असं वाटतं आणि आपण चुकून जातो. जर हे होऊ नये असं वाटत असेल तर तुम्ही गांभीर्य व्याकरणाचं लक्षात घ्या, अतिशय गंभीरपणे त्याचा अभ्यास करा. कारण हे मी तळमळीनं सांगत असते. जे काही आहे, मला मॅडम म्हणाल्या की तुमचं पुस्तक पण मॅडम दाखवा,
पण नाही, मी पुस्तक नक्कीच इथं दाखवणार नाही, कारण माझ्याकडं जे आपण म्हणतो बाजारीकरण हा प्रकार आहे तो मला अजिबात जमत नाही. माझ्याकडं जे आहे ते सखोल नॉलेज आहे ते तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न करेल. उथळ ज्ञानाला खळखळाट फार म्हणतात, तसा हा प्रकार माझ्याकडे तुम्हाला कधीच दिसणार नाही. तर त्या पद्धतीनंच मी विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याचा प्रयत्न करते. अगदी प्रमाण नॉलेज जे काही आपण म्हणतो तर ते तुम्ही मला, मी त्यानंतर तुम्हाला नंबर पण देईल. तुम्हाला ज्या काही शंका असतील त्या मला तुम्ही विचारू शकता, व्हॉट्सअपला पण टाकू शकता. तर त्या पद्धतीनं मी उत्तर देण्याचा तुम्हाला प्रयत्न करेल. बरोबर. तर ह्या प्रश्न यासाठी मी सांगितले की तुम्हाला कोणत्या पद्धतीनं अभ्यास करायचा हे कळेल. आता बऱ्याच वेळा काय होतं की बरेच विद्यार्थी, आता आणखीन एक वादाचा प्रश्न असा होता की वर्णमालेमध्ये वर्ण किती, कारण बऱ्याच पुस्तकांमध्ये 48 आहे, कुठे 50 आहे, कुठे काय आहे, कुठे काय आहे. काही असो, पण मराठी वर्णमालेत 50च वर्ण आहेत आणि तुम्हाला 50च लिहायचे आहेत. बरोबर. याचं फार स्पष्टीकरण तुम्हाला हवं असेल तर मला नक्की टाका, मी तुम्हाला ते देईल. मला फोन करा, मी तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन सांगेल की 50च का आहेत, 52 का नाही, 48 का नाही. कारण तुम्हाला हे म्हणजे काही गोष्टी अशा असतात ज्या मला विद्यार्थ्यांना सांगता येत नाही, पण कुठे पाणी मुरतं आणि कुठे काय असतं हे आमच्यासारख्यालाच कळतं. त्यामुळे हे डोक्यात ठेवा की 50च वर्ण लिहायचे आहेत. वर्णमालेतील एकूण वर्णांची संख्या 50 आहे, हे मात्र फायनल आहे. बरोबर. त्यानंतर बघा, आता जे काही व्याकरण, मला काल परवाच एक फोन आलेला होता की त्यात मला ते असं विचारत होते, अर्थातच विद्यार्थ्याचा फोन नक्कीच नव्हता, पण जे कोणी अभ्यासक असतील यांचा फोन होता. आणि हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे की तुम्ही आतापर्यंत तेही वाचलं असेल की आत्मवाचक सर्वनाम जो प्रकार तुम्ही वाचलेला आहे, आत्मवाचक सर्वनामामध्ये स्वतः आणि आपण हे दोन सर्वनाम आपण वापरत असतो. हेही आहे की ते स्वतंत्र येत नाही, वाक्याच्या सुरुवातीला येत नाही, ते कोणाच्या तरी सोबत येतं, सर्वनाम किंवा नामाच्या लगेच समोर येतं, ते आत्मवाचक असतं. कोणाच्या तरी आत्म्याबद्दल माहिती सांगत असेल, मी बोलत असेल, माझ्या आत्म्याबद्दल माहिती सांगत असेल, तुम्ही बोलत असाल, तुमच्या आत्म्याबद्दल माहिती सांगत असेल, किंवा तिसरा व्यक्ती असेल त्याच्या आत्म्याबद्दल माहिती सांगत असेल. बरोबर. हे माहिती सांगण्याचं कार्य हे करत असतात. मग आता ही माहिती सांगत असताना मी माझ्या पुस्तकात असे एक विधान दिलेले आहे, अर्थात काही पुस्तकात ते असेल, काही पुस्तकात नसेल, की उभयान्वयी अव्ययाच्या पुढं जेव्हा आपण स्वतः येतो, जेव्हा दोन वाक्य आपण जोडतो, तेव्हा ते पुढं येणारं, उभयान्वयीच्या पुढे येणारं आपण स्वतः, हे पुरुषवाचक असतं. बरोबर. समजा मी अभ्यास केला व स्वतः खेळायला गेलो, है ना, असं जर मी वाक्य म्हणाले तर तिथं स्वतः हे पुरुषवाचक सर्वनाम असेल, प्रथम पुरुषवाचक. बरोबर. किंवा तू अभ्यास कर व स्वतः खेळायला जा, तर ते द्वितीय पुरुषवाचक असेल. परंतु शिक्षकांनी आम्हाला व्याकरण शिकवले व स्वतः विश्रांतीला गेले, असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा तिथं आलेलं स्वतः हे आत्मवाचकच असते, हे पुरुषवाचक असत नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो केवळ मी माझ्या पुस्तकात दिलेला आहे, हे तुम्हाला कुठे मिळणारही नाही. हा खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि हे जे आहे हे प्रमाण व्याकरणात आहे, की प्रमाण व्याकरणाने काय मानलेलं आहे, प्रमाण व्याकरणाने हेच मानलेलं आहे. बरं, ते का मानले हेही खरं आहे. कारण तुम्ही पहा, तुम्ही जेव्हा प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणता, मी, आम्ही, आपण, स्वतः, द्वितीय पुरुषवाचक जेव्हा म्हणता, तू, तुम्ही, आपण, स्वतः, तृतीय पुरुषात मला सांगा आपण स्वतः येतं कुठे? तृतीय पुरुषात आपण कोणती सर्वनामे वापरतो? तृतीय पुरुषात आपण तो, ती, ते, त्या ही सर्वनाम वापरतो. आपण स्वतः येतच नाही, तर इथे मानण्याची गरज नाही. त्यामुळे जेव्हा दोन वाक्य जोडली जातात अशा वाक्यात उभयान्वयी अव्ययाच्या पुढे आपण स्वतः आलेलं असेल आणि असं वाक्य तृतीय पुरुषाबद्दल आलेलं असेल तर मात्र अशा ठिकाणी आलेलं सर्वनाम हे आत्मवाचकच असते, याला पुरुषवाचक मानायचं नाही. बरोबर. आता ह्या गोष्टी तुम्ही डोक्यात ठेवा, त्या महत्त्वाच्या आहेत. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत जे मी माझ्या पुस्तकात दिलेल्या आहेत. मी काही लेक्चरमध्येही ते वारंवार सांगितलेलं आहे.
खरं तर ऑनलाईन लेक्चर्स हा माझ्या नावडतीचा प्रकार आहे, कारण मला विद्यार्थी दिसत नाही, पण तरीही मी तेवढं सांगण्याचा प्रयत्न केला, कारण या काळात आपण म्हणजे खूप कठीण परिस्थितीतून जात आहोत. त्यामुळे हा एक मार्ग आपल्यासाठी आहे. पण बघा, जे काही व्याकरण तुम्ही अभ्यासणार आहात तर त्या पद्धतीनं अभ्यासावं असं मला प्रकर्षाने वाटत असतं. विद्यार्थी हित माझ्यासाठी महत्त्वाचं आहे, मी वारंवार सांगते आहे. बघा, मागे एक असं विधान आलं असतं, प्रश्न आला होता की उपसर्गांना स्वतःचा असा सूचक अर्थ असतो ना. उपसर्ग तुम्ही वाचलेले असाल, उपसर्ग तुम्हाला कळतो. उपसर्गांना स्वतःचा सूचक अर्थ असतो तर असतोच. उपसर्गांना स्वतःचा अर्थ असतो, प्रत्ययाला स्वतःचा अर्थ असत नाही, बरोबर. दुसरं विधान असं होतं की उपसर्ग जे काही आहेत, उपसर्ग हे आवाज येत नाहीये का? परत आवाज येतोय? हा, येतोय मॅडम, बोला तुम्ही. हा, ओके. हा, मध्येच कोणतरी बोललं ना, त्यामुळे म्हणजे मी कन्फ्यूज झाले, काय झाले. ओके. ठीक आहे. उपसर्गांना स्वतःचा सूचक अर्थ असतो, प्रत्ययांना अर्थ असत नाही. उपसर्ग, दुसरं विधान असं होतं की उपसर्ग जे काही आहे ते शब्दाचा अर्थ बदलतात, तर 100% बदलतात. त्याचं मी उदाहरण नेहमी सांगत असते. समजा हार हा शब्द आहे, आ अधिक हार, आहार लागला की तो नाश्ता होतो, फराळ होतो, हा ना. आणि जे काही भाग आहे उपहार, आता ह्या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहे. उप अधिक हार, है ना. उपा नाही, उप अधिक हार, उपहार. उपहार म्हणजे काय? उपहार म्हणजे आता बघा, मी दोन्ही शब्द सांगते आहे. आणि उपा अधिक हार, उपाहार, असे दोन्ही शब्द आपल्याकडे प्रचलित आहे. दोन्ही प्रमाण आहे, दोन्ही शुद्ध आहेत. उपहार पण आहे, उपहार पण आहे. आता उपहार म्हणजे काय? उपहार म्हणजे नजराणा, भेट, है ना. आपण भेट देतो ना, गिफ्ट देतो, त्याला आपण उपहार म्हणतो. आणि उपाहार म्हणजे फराळ किंवा नाश्ता. मग आता जनरली आपण पाहतो, जे हॉटेल वगैरे असतात ना, त्यावर उपहारगृहच लिहिलेलं असतं. आता उपहारगृह म्हणजे नाश्त्याचं गृह, फराळाचं गृह. उपहारगृह म्हणजे हे झालं आपलं. उपहारगृह म्हणजे आपलं जे काही उपहारचा अर्थ, गिफ्ट, नजराणा, तर भेट देणारं गृह. मग त्या हॉटेलचा नावाचा अर्थ असा झाला की हे गृह भेट देणारं आहे. मग अर्थ चुकीचा झाला. मग त्या हॉटेलवर काय नाव असायला पाहिजे? तर हॉटेलवरचं नाव उपाहारगृह असायला पाहिजे. उपाहार म्हणजे नाश्त्याचं, फराळाचं गृह, असं ते असायला पाहिजे. म्हणजे मी मुलांना हे कायम सांगत असते की पाट्या वाचणं सोडून द्या. जे तुम्ही बाहेर वाचताय ना, पाट्या असेल, बॅनर असेल, पोस्टर, जे काही वाचता, जवळपास माझ्या माहितीनुसार 98% म्हणा चुकीचे असतात. ऱ्हस्व दीर्घ याचे कसलेच बंधनं ते पाळत नाही, आणि त्यांनी पाळावं असं मला वाटतही नाही, कारण ते आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तसं तर महाराष्ट्रातल्या जनतेने ती पाळलंच पाहिजे, पण पाळत नाहीत. त्यामुळे पाट्या, बॅनर हे वाचणं थोडं सोडून द्या. कारण होतं काय, परीक्षेच्या पुढं समजा आपण रस्त्याने जात आहोत आणि एखाद्या ठिकाणी आपण ते वाचलेलं आहे, वाचलंय, तर होतं काय की आपण वाचलो तर लगेच आपण ते हे करतो की लगेच डोक्यात बसतं. आणि दुर्दैव असं असतं की परीक्षेत बरोबर तेच येतं. अभिष्टचिंतन हा शब्द झालेला विद्यार्थ्यांच्या बाबतीत. पुण्यामध्ये ज्यावेळेस विद्यार्थी परीक्षेला जात होते तेव्हा अभिष्टचिंतनाचा एक बोर्ड लागलेला होता, आणि त्या अभिष्टचिंतन हा शब्द चुकीचा लिहिला होता. नेमका शुद्ध शब्दात तो शब्द विचारला होता, आणि मुलांनी नेमके त्या ठिकाणी चुकले. आणि मग हे होऊ नये असं आपल्याला वाटत असेल तर हे 100% टाळा. हा, इकडे तिकडे बघण्याची सवय आपली आहे, उपजत सवय आहे, ती राहू द्या तुमची. पण शुद्ध लेखनाच्या दृष्टीनं नक्कीच ते वाचू नका. काय वाचायचं, काय पाहायचं, हे फार महत्त्वाच्या गोष्टी आपल्या जीवनासाठी असतात, तर त्या तुम्ही पाळाव्यात असं मला वाटतं.
तर हे आता बघा, ह्या शब्दांचे अर्थ बदलत गेले. संवादिक हार, संहार म्हणजे कत्तल करणे, नाश करणे. उपआदिक हार, नजराणा किंवा भेट. उपआदिक हार, फराळ किंवा नाश्ता. आदिक हार, भोजन. बरोबर. जे काही आहे अर्थ बदलत गेले, उपसर्ग बदलला, अर्थ बदलले, शब्दाचे अर्थ फिरवले. तर म्हणजे हे समजलं पाहिजे तुम्हाला, पाठांतर नकोय. बरोबर. उपआदिक हार, उपहार, जे काही मी ह्या गोष्टी सांगितल्या की ह्या विधानात खूप महत्त्वाच्या आहे की तुम्हाला एकदा समजलं ना की उपसर्ग लागल्यानंतर शब्दाचे अर्थ बदलतात, शब्द अर्थ फिरवतात, शब्दाचे अर्थ उपसर्ग फिरवतात आणि हे करेक्ट आहे. म्हणजे उपसर्गांना स्वतःचा सूचक अर्थ असतो, उपसर्ग शब्दाचे अर्थ बदलतात. आणि खाली अजून एक विधान असं होतं की उपसर्ग शब्दाच्या पुढे येतात. उपसर्ग शब्दाच्या पुढे नाही, उपसर्ग शब्दाच्या आधी येतात. पुढे येतात ते प्रत्यय असतात, आधी येतात ते उपसर्ग असतात. बरोबर. म्हणजे ही जी काही खोली आहे तर ही खोली तुम्हाला तेव्हाच कळेल जेव्हा तुम्ही व्याकरण समजून घेऊन. आता सगळ्यात मोठी गोष्ट काय आहे, व्याकरण मुलांना खूप अवघड वाटतं की खूप अवघड आहे, खूप कठीण आहे, आम्ही कसं ते करायचं. खरं तर व्याकरणासारखा सोपा विषय नाही आहे, फक्त आपण त्या दृष्टीनं कधी पाहिलं नाही की काय आहे व्याकरणामध्ये. तर त्या दृष्टीनं मी तुम्हाला ते तयारी करून देण्याचाही प्रयत्न नक्कीच करेन. मी इस्लामपूरलाही येणार आहे सरांकडे, त्याही वेळेस मी तुम्हाला जे काही महत्त्वाच्या गोष्टी आहे हे सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करेल. कारण प्रश्न विचारण्याची पद्धत कंप्लीट बदललेली आहे. हे बघा, आता समजा अगोदर कसे यायचे विधानं यायचे असे की एक वाक्य आलेलं आहे, आम्ही त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. मनःपूर्वकला अधोरेखित करायचे, अधोरेखित शब्दाची जात ओळखा. आणि लगे लगे मुलं लिहायचे की मनःपूर्वक आभार मानले, मानलेबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द आहे तर हे क्रियाविशेषण आहे, लगेच लिहायचे. पण हल्ली तसं येत नाही. हल्ली काय येतं, आम्ही त्यांचे मनःपूर्वक आभार मानले तर मनःपूर्वक या क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा. आणि मग खाली येतं जे काही विशेषणाचे सूक्ष्म प्रकार आहेत हे तुम्हाला त्या ठिकाणी दिले जातात. मग काय दिलं जाईल तुम्हाला, मग त्या ठिकाणी दिलं जाईल विशेषण साधित क्रियाविशेषण, नामसाधित क्रियाविशेषण, धातू साधित क्रियाविशेषण, प्रत्यय साधित क्रियाविशेषण. मग असे काही तुम्हाला त्या ठिकाणी दिले जातील. तर तुम्हाला मात्र ही डेप्थ सुद्धा लक्षात आली पाहिजे. म्हणजे सूक्ष्मातला सूक्ष्म प्रकार सुद्धा कळलाच पाहिजे. वर व्याकरण करून चालणार नाही. जर स्पर्धेच्या युगात तुम्हाला टिकायचं असेल तर हे करणे खूप महत्त्वाचे आहे, ते तुम्ही केलंच पाहिजे. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. बरोबर. मग आता मनःपूर्वक, मग आता मन हा शब्द आहे पूर्वक, शास्त्रदृष्ट्या मनपूर्वक है ना, परंपरेनुसार. तर दृष्ट्या, नुसार, पूर्वक ही काही क्रियाविशेषणाला लागणारे विशिष्ट प्रत्यय आहेत. नुसार, दृष्ट्या, पूर्वक हे लागले की समजून घ्यायचं हे प्रत्यय साधित आहे. हे प्रत्यय लागून आपल्याकडे क्रियाविशेषण तयार होत असतात, त्याला साधित म्हणतो. आणि पूर्वक, दृष्ट्या, नुसार हे लागतात म्हणून त्याला आपण काय म्हणतो, प्रत्यय साधित म्हणतो. बरोबर. काही विशेषणापासून तयार होतात, काही नामापासून तयार होतात. समजा मी असं म्हणत असेल, योगी दिवसा झोपतात व रात्री जागतात. तर दिवसपासून दिवसा, रात्रपासून रात्री नामापासून तयार झाले तर याला आपण नाम साधित म्हणतो. म्हणजे वास्तविक पाहता ही जी काही क्रियाविशेषण तयार झाले सूक्ष्म, मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे कारण तुम्हाला जनरल व्याकरण सगळे शिकवणार आहे. पण ही जी खोली आहे ही तुम्हाला कळली पाहिजे. म्हणजे जे फार सरळ प्रश्न होता तो प्रश्न फिरवल्या गेला, त्यामुळे तुम्हाला अगदी म्हणजे अर्धच माहिती आहे, थोडंच माहिती आहे असं होऊन चालणार नाही. तर तुम्हाला सगळ्याच गोष्टी अगदी खोलातून अभ्यासाव्या लागतील. हे अभ्यासण्यासाठी मी तुम्हाला कधी मदतीला तयार आहे, करणारच आहे. ते माझं आद्य कर्तव्य आहे. मी तुम्हाला हे पुन्हा सांगते, मी प्रोफेशनल नाही. माझं जे काही ज्ञान आहे ते विद्यार्थ्यांसाठी आहे, ते मी देण्याचा प्रयत्न करेल. प्रोफेशनलपणा असा काही माझ्याकडे तो नाही. जे आहे ते विद्यार्थ्यांसाठी, जेवढे माझे जास्त विद्यार्थी सिलेक्ट होतील तेवढं माझ्यासाठी महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. बघा, तर ह्याही गोष्टी मी मुलांना हेही कायम सांगत असते
की समानार्थी विरुद्धार्थी शब्द सुद्धा व्यवस्थित करा, शब्दसमूहाबद्दल एक शब्द हेही घटक व्यवस्थित करा. वाक्प्रचार म्हणी तर आपण हे बघा, वाक्प्रचार म्हणी तर किती वारंवार व्यवहारात वापरले जातात, त्याकडे आपण कधी कधी लक्ष देत नाही, पण ते लक्ष द्या. तेही खूप महत्त्वाचं आहे. कधी कधी अगदी क्षुल्लक फरक केला जातो, तर तेही हे शब्दात तर ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहे. शब्दसिद्धी महत्त्वाची आहे. आता बऱ्याच वेळा होतं काय, शॉर्ट ट्रिक्स ज्याला तुम्ही म्हणता, खूप मुलांना असं वाटतं. मला काल परवाही एक आमचे पुण्याचे सर म्हणाले की मॅडम मुलांना शॉर्ट ट्रिक्स पाहिजे असतात, शॉर्ट पुस्तक पाहिजे असतं. हे बघा, तुम्हाला जेवढं शॉर्ट ट्रिक्स पाहिजे, जेवढं शॉर्ट पुस्तक पाहिजे, तेवढे तुम्हाला शॉर्ट मार्क्स पण मिळणार आहेत. आता ती तुम्हाला चालणार आहे का बघा. म्हणजे तुम्ही काय करायचं ही या वाक्यावरून लक्षात ठेवा, है ना. मला मागे विद्यार्थी म्हणाले मॅडम आम्ही कोणाकडे क्लास लावायचा. क्लास कोणाकडे लावायचा हे इश्यू तुमचा आहे. फक्त मला हे वाटतं की जे तुम्हाला तळमळीने शिकवतात, जो त्या विषयातला तज्ज्ञ आहे, त्याच व्यक्तीकडे तुम्ही क्लास लावला पाहिजे असं तरी मला वाटतं. मी पर्सनली कोणाचंच नाव घेत नाही, घेणे योग्य पण नाही, पण तिथे लावला पाहिजे असं मला वाटतं. आता जिथं मला असं वाटतं की इथं प्रामाणिकपणे शिकवलं तर तिथं मी नक्कीच येते. मी इथे पण उभी आहे, त्यामुळेच आज तुमच्याशी मी संवाद साधते आहे. काहीतरी तळमळ आहे, काहीतरी प्रामाणिकपणा आहे, म्हणून आज मी इथे तुमच्याशी बोलण्यासाठी आलेली आहे. बघा, मागे मी शब्दांचं सुद्धा सांगते आहे की शब्दात सुद्धा असं होतं की कधी कधी काय होतं, मुलं थोडं महत्त्वाचे शब्द पाठ ठेवतात, पण असं नका करू. कारण असा एक प्रश्न आलेला होता, चंद्र या शब्दाशी समानार्थी शब्द सांगा. मग चंद्र या शब्दाशी समानार्थी शब्द सांगा असा जर प्रश्न होता तर आपल्याला 2-4 समानार्थी शब्द येऊन चालणार नाही. तिथं विधानं काय होते, खाली अ मध्ये दिलेलं होतं इंदू, ब मध्ये दिलेलं होतं रजनीनाथ, क मध्ये दिलेलं होतं सुधाकर आणि ड मध्ये दिलेलं होतं हिमांशू. मग आता तुम्हाला यापैकी समजा एक जरी शब्द माहीत नसेल तर हा प्रश्न तुम्हाला येणार नाही, कारण हे 4ही पर्याय बरोबर आहे. मग खाली पर्यायी उत्तर होते, एक व अ व ब बरोबर, ब व क बरोबर, क व ड बरोबर, सर्व बरोबर. मग जर तुम्हाला यातला एक जरी आला नाही तर हा प्रश्न तुमच्या हातातून गेला, बरोबर. हे होऊ नये असं वाटत असेल तर मी पुन्हा पुन्हा सांगते, प्रकर्षाने सांगते, मराठी व्याकरण व्यवस्थित करा. नाही आता तुम्हाला कोणतीही परीक्षा द्यायची तर मराठी व्याकरणाशिवाय पर्याय नाही. सरकारचंही धोरण तेच आहे की मराठी आलं पाहिजे. इंग्लिश मिडियमला मी भरपूर सेमिनार घेतले, खूप मराठीचं म्हणजे अवघड प्रकारे वाटोळं झालेलं आहे त्या मराठीचं असं म्हणायला हरकत नाही, पण प्रमाण थोडंसं लक्षात ठेवा. बऱ्याच वेळा काय होतं माहिती का, मी काही वेळा मी सांगत असते की मी काही वेळा राग आला तर आला, पण मी सांगण्याचा प्रयत्न नक्कीच करते की बरेच शिक्षक तज्ज्ञ लिहितात, तज्ज्ञ मार्गदर्शक, तज्ज्ञ नसतो. मी हे कितीतरी वेळा सांगितले, तज्ज्ञ हा शब्दच मराठीमध्ये नाहीये, तज्ज्ञ आहे. तज्ज्ञ, त ज आणि जला ज्ञ जोडायचा, तज्ज्ञ. तज्ज्ञ म्हणजे निष्णात, पंडित असलेला. इथून पुढं तरी तज्ज्ञ मार्गदर्शक असा शब्द वापरला जावा, कारण हा शुद्ध शब्दात पण आलेला आहे. शुद्ध शब्दात आयोगाने वारंवार विचारलेला आहे. क्षुल्लक गोष्टी, अध्यात्म, आध्यात्मिक हे शब्द सुद्धा मी वारंवार सांगितलेला आहे की अध्यात्मामध्ये अ येतो, आध्यात्मिकमध्ये आ येतो, हेही सांगितलेलं आहे मी तुम्हाला. बऱ्याच अशा गोष्टी कधी कधी असे प्रश्न हे येतात. तुम्ही प्रयोग जर पाहिला असेल, प्रयोग मुलांना खूप कठीण वाटतो. का वाटतो नाही मला माहिती. प्रयोग हा एवढा सोपा टॉपिक व्याकरणामध्ये नाही, हे सगळ्यात आधी महत्त्वाचं आहे. प्रयोग खूप अगदी सोपा, म्हणजे वाक्य पाहिल्या लक्षात येतो की हा कोणता प्रयोग आहे. आता ते मी तुम्हाला सांगेल तसं आज वेळ कमी आहे, तर मी नक्कीच तुम्हाला ते आल्यावर प्रत्यक्ष माझी येण्याची इच्छा आहे. ज्यावेळेस ऑफलाईन क्लास सुरू होतील तेव्हा मी इस्लामपूरमध्ये नक्कीच येईल आणि जेवढ्या अवघड गोष्टी तुम्हाला वाटतात ते मला आले की सांगा. मी दिवसभर तेवढे ते पटापट तुम्हाला कव्हर करून देईल. तर ह्या ज्या गोष्टी आहे प्रयोगात खूप सोपा आहे. आता मागे जे होता प्रयोग, मागे आला होता ना परीक्षेला, तुम्ही वाचला असेल, पाहिलाय पण तुम्ही तो, की स्वर्गा पुण्यात्मके पापे येईजे, पापात्मके पापे नरका जाईजे. वाक्याचा प्रयोग विचारलेला होता आणि पोरांनी हे पाठ केलेला आहे. जे जेले लागला की पुराण कर्मणी होतो, आणि
पुराण कर्मणी पर्यायच नव्हता. आता हा सगळ्यात मोठा गोंधळ झाला मुलांचा. नाहीच आहे पर्यायच नाही तर मग करणार काय है ना. हा मग पर्यायच नाही तर मग तुम्हाला हे कळलं पाहिजे की ह्याची भाषा सुद्धा कळली पाहिजे काय आहे. मग आता स्वर्गा पुण्यात्मके पापे येईजे पापात्मके पापे नरका जाईजे, म्हणजे त्याचा अर्थ काय आहे की तुम्ही खूप पुण्य केलंय आणि पुण्य करून सुद्धा अनावधानाने एक जर पाप घडलं तर तुम्हाला स्वर्ग प्राप्त होईल आणि तुम्ही पापावर पाप करता आहात तर नरक प्राप्त होईल. मग आता मला सांगा, स्वर्ग नरकावर क्रिया होत नाही म्हणजे वाक्यात कर्मच नाही. जर वाक्यात कर्म नसेल तर पुराण कर्मणी होण्याचा प्रश्नच नाही. मग हा कोणता प्रयोग होता तर हा जो तिथं आपला जो भावे प्रयोगात 5 उपप्रकार आहेत ते 5 उपप्रकार मी तुम्हाला सांगते आहे. 2 कर्मानुसार आपण घेऊ, सकर्मक भावे आणि अकर्मक भावे, आणि 3 दुसरे जे आहे कर्त्यानुसार, ज्याला आपण म्हणतो प्रधान कर्तृक भावे, गौण कर्तृक भावे आणि भावकर्तरी भावे, हे 3. तर त्यापैकी हा गौण कर्तृक भावे प्रयोग होता जो आला नाही. म्हणजे काही मुलांनी अंदाज केला असेल, अर्थात तो आपलं पुस्तक सोडलं तर दुसऱ्या पुस्तकात नव्हता. पण असे जे काही प्रश्न आहे हेच प्रश्न असतात जे मेरिट कव्हर करतात. बरोबर, सर्वसामान्य अभ्यास सगळेच करणार आहे, मग सगळे विद्यार्थी करतात कारण सगळ्यांना नोकरी पाहिजे आहे. सर्वसामान्य अभ्यास सगळे करणार आहेत, पण जर तुम्हाला या सगळ्यातून पुढे जायचं असेल तर अशा प्रश्नांकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. मी तुम्हाला तो गेहचाही वारंवार सांगितलेला आहे की वाक्य आलं होतं परीक्षेत, मला गेह नाही आणि गेह शब्दाचा अर्थ विचारला होता तर गेह म्हणजे घर. आता कधी वाचलंच नाही, कोणत्या पुस्तकातच नाही आहे गेह. मग आता वाचणार कुठून तर आपल्या पुस्तकातून वाचा, तो आहे आपल्या पुस्तकात मी दिलेला आहे. गेह म्हणजे घर. हे पुरातन काय टाकले बरोबर, मला नंतर प्रश्न विचारा. बघा आता हे व्याकरणाची तयारी तुम्ही या पद्धतीने करा. जेवढा सिलेबस दिलेला आहे तो सगळा करा कृपा करून. जर आपल्याला लवकरात लवकर आपलं सिलेक्शन व्हावं असं वाटत असेल तर सगळा सिलेबस करा. कोणतं महत्त्वाचं कोणतं कमी महत्त्वाचं असं व्याकरणात अजिबात नाही. त्यामुळे सगळेच महत्त्वाचे आहेत. आपल्याला जर वाटत असेल की हा टॉपिक वर खूप सारे विचारले, ह्या टॉपिकवर विचारलं नाही त्यावर सुद्धा 5-6 प्रश्न बिलकुल विचारू शकतात. त्यामुळे सगळे टॉपिक व्यवस्थित करा, समजून घेऊन करा. जिथे अडचण असेल तिथे मी आहे, मी तुम्हाला कधीही मदत करेल. हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. माझा नंबर मी तुम्हाला देऊन ठेवते, तर तो नंबर नोट डाऊन करा तुम्ही. 75 073 89 717 75 073 89 717 हा माझा नंबर आहे. हा माझा व्हॉट्सअप नंबर पण आहे. तर इथं तुम्ही मला बिलकुल प्रश्न विचारू शकता. माझं टेलिग्राम चॅनल पण आहे @गुट्टे मॅडम मराठी व्याकरण असं टाकलं तरी ते येतं. त्यालाही तुम्ही जॉईन होऊ शकता. तिथेही जॉईन व्हा. तिथे मी व्याकरणाचं बऱ्यापैकी म्हणजे शुद्ध व्याकरण टाकत असते, तर तिथेही तुम्ही जॉईन होऊ शकता. बरेच जण जॉईन असतील. पण आपले यूट्यूब चॅनल पण आहे जे आम्ही आत्ताच हे जे ओपन केलेलं आहे. म्हणजे फार कधी लक्ष दिलं नाही, सगळ्यात महत्त्वाचं, कारण ऑफलाईनमधून आम्हाला कधी वेळच भेटायचा नाही, त्यामुळे कधी फार लक्ष दिलं नाही. पण चला आता गरज पडली तर आता आम्ही थोडंसं लक्ष देण्याचाही प्रयत्न करू. विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायचं आहे तर त्यासाठी करू. सरांनी मला इथे बोलवलं, त्या सरांचे मी खूप खूप आभार मानते, कारण त्यांनी मला विद्यार्थ्यांच्या सेवेत उपस्थित केलेला आहे. मी सरांची खूप आभारी आहे. जी ही राजर्षी शाहू स्पर्धा परीक्षा प्रबोधिनी जे आहे यांचं कार्य तसं खूप चांगलं आहे, तसं मी ऐकलेलं पण आहे. शुभांगी मॅडम पण माझ्या सतत कॉन्टॅक्टमध्ये असतात. तर या सर्वांचे ज्या टीमवर्क जे काही आहे ह्यांनी मला इथं आणलं, या सर्वांचेच मी खूप खूप आभार मानते. तुम्हाला काही प्रश्न असतील नक्की तुम्ही मला टाकू शकता. हे तिन्ही ठिकाणी लाईव्ह सुरू आहे, त्यामुळे थोडंसं काही इकडे तिकडे गोंधळ झाला असेल तर नक्की सांभाळून घेणे, कारण मला जास्त ऑफलाईनची सवय आहे. पण ठीक आहे. राजर्षी शाहू स्पर्धा परीक्षा प्रबोधिनी इस्लामपूर, तुमच्या गावचं नाव टाकणं पण महत्त्वाचं होतं. ओके. पद्माकर होळंबे सर पण पाहता आहेत. MPSC समन्वय समितीत ते सतत कार्यरत असतात, तेही पाहतायत. हेही माझं म्हणजे भाग्यच मी समजेल की सगळे बरेच जण यूट्यूबला पण जॉईन झालेत, फेसबुकला जॉईन झाले आणि
इकडे पण आहेतच गुगल मीटवर. तसं ही ॲड माझ्याकडूनही फार फिरवल्या गेली नाही, त्यामुळे कदाचित थोडंसं माझाच गोंधळ झाला असेल. एखाद्या वेळेस तरी समजून घेणे. येणार आहे लवकरात लवकर अनअकॅडमीवर मी येणार आहे. त्यांची इच्छा आहे, विद्यार्थ्यांची इच्छा आहे, तेही मी येईल. लवकर जॉईन होईल विद्यार्थ्यांच्या सेवेत. मला यायला नक्कीच आवडेल. नक्की येईल मी. तुम्हाला काही मराठीमध्ये प्रश्न असेल, इथं तर मला आता तिन्ही ठिकाणी पाहणं जरा कठीण आहे, पण प्रश्न असतील तर मला टाका. मी तुमच्या त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर नक्कीच देईल. त्याला मी बांधील आहे. चालेल, काही अडचण नाही, थांबूया. ओके, चला. मी सरांचे आणि सर्व विद्यार्थ्यांचे आज जे मला ऐकायला आलेले आहेत, या सर्व विद्यार्थ्यांची मी खूप खूप आभारी आहे. खरं तर मी तुमच्या ऋणात राहणे कायम पसंत करेल, कारण तुम्ही माझ्यासोबत कायम जोडले जावं असं मला वाटतं. आणि त्यामुळे मी सरांची खूप खूप आभार मानते, मला त्यांनी आणलं. विद्यार्थ्यांची खूप खूप आभार मानते, आज त्यांनी मला ऐकून घेतलं. आणि आजचं आपलं छोटंसं हे सेशन लाईव्हचं इथेच मी थांबवते. धन्यवाद.